मराठीत एक म्हण आहे, कोंबडं किती झाकून ठेवलं ना तरी तांबडं फुटायचं काही थांबत नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असा डांगोरा पिटत हे नेहरू गांधी घराणं भारतावर इतकी वर्ष त्यांच्या बापजाद्यांची जहागिरी असल्यासारखं राज्य करत आले. ट्रान्सफर ऑफ पॉवर होत आली फक्त नेहरूंकडून इंदिराकडे, इंदिरांकडून राजीव आणि राजीवकडून पुढे पप्पू की मम्मी आणि पप्पूवर पिंकी. सगळीकडे यांच्याच नावांचा गाजावाजा. हागणदारीपासून विमानतळांपर्यंत सगळ्याला यांचीच नावं. स्वातंत्र्य लढा या एकाच घराण्याने लढला, बाकीचे सगळे तंबूत बसून होते. स्वतंत्र हिंदुस्थानवर शासन करण्याचा पहिला मान आणि अधिकार हा नेताजींचाच होता. पण सुभाष बोस हे जर्मनीचे आणि जपानचे एजंट आहेत असा घाणेरडा प्रचार नेहरूंच्या चेलाचपाट्यांनी केला. त्याला तथाकथित लोकशाहीवादी मवाळ नेते बळी पडले आणि या सगळ्यांनी मिळून नेताजींना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांना मारण्याचाही प्रयत्न झाला. आज 23 जानेवारी. आजच्या दिवसाचं महत्त्व काय असं जर कोणी मला विचारलं तर माझ्याकडे त्यावर दोन उत्तर आहेत. एक म्हणजे आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. तर दुसरं कारण आहे, आज आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही जन्मदिवस आहे. इनफॅक्ट नेताजींची 125वी जयंती आज आपण साजरी करत आहोत. दिवस तसा खासच म्हणावा लागेल, नाही का? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. मित्रांनो, मी आज जरा भूतकाळात डोकावणार आहे. कालच आपण पाहिलं की अमर जवानांच्या स्मृत्यर्थ तेवणाऱ्या अखंड ज्योतीवर कशा पद्धतीनं खंड विवाद उत्पन्न केले गेले. खरं तर हा मुद्दा समजून न घेताच निव्वळ विरोधाला विरोध करायचा म्हणून काँग्रेसनं अतिशय बिनडोकपणे उचललं. त्यातून साध्य काय झालं? अख्ख्या देशात काँग्रेसचं हसू झालं. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातही नेहरू, गांधी आणि त्यांच्या काँग्रेसच्या या कोत्या मनोवृत्तीचा फटका जर कोणाला मोठ्या प्रमाणात बसला असेल तर तो या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या क्रांतिकारकांना. काँग्रेसमध्ये जे इंग्रजांचे एजंट होते त्यांना कधी फारसा त्रास झाला नाही. चुकून माकून कधी त्यांना तुरुंगात टाकलं गेलं तर त्यांना तुरुंगवासातही एकदम उत्तम सोयी सुविधा मिळायच्या. पण खुदीराम बोसपासून अगदी भगतसिंग, सुखदेव, राजगुरूपर्यंत खऱ्या आणि सच्च्या देशभक्तांना काय मिळालं असेल तर फासाचा दोर. स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत तेव्हाही हे नेहरू गांधी गँगवाले सापत्न भावाने वागले होते. आज त्यांच्या मृत्यूनंतर कित्येक दशकं लोटली. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. असं असताना सावरकरांना आजही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाते. हे करणारे कोण आहेत? यांची लायकी काय? यांच्या बापजाद्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी घामाचे किती थेंब गाळलेत ते विचारा आधी त्यांना. रक्ताचा टिपूस गाळणं तर लांबच राहिलं. तरीही या मुठभर दलालांनी दरबारी इतिहासकारांना हाताशी धरून स्वतःला हवा तसा, नेहरूंनी सांगितला तसा आणि नेहरूंचं, गांधींचं गुणगान करणारा इतिहास लिहून घेतला. हाच इतिहास आम्हाला शिकवला गेला, आमच्या नव्या पिढीला शिकवला जातोय. मराठीत एक म्हण आहे, कोंबडं किती झाकून ठेवलं ना तरी तांबडं फुटायचं काही थांबत नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असा डांगोरा पिटत हे नेहरू गांधी घराणं भारतावर इतकी वर्ष त्यांच्या बापजाद्यांची जहागिरी असल्यासारखं राज्य करत आले. ट्रान्सफर ऑफ पॉवर होत आली फक्त नेहरूंकडून इंदिराकडे, इंदिरांकडून राजीव आणि राजीवकडून पुढे पप्पू की मम्मी आणि पप्पूवर पिंकी. सगळीकडे यांच्याच नावांचा गाजावाजा. हागणदारीपासून विमानतळांपर्यंत सगळ्याला यांचीच नावं. स्वातंत्र्य लढा या एकाच घराण्याने लढला, बाकीचे सगळे तंबूत बसून होते. हा कोळसा किती उगाळला ना तरी त्यातून काळच बाहेर येणार आहे. तेव्हा मुद्द्यावर येऊयात. आज सुभाषबाबूंचा जन्मदिवस आहे. 80च्या दशकात फैजाबादमधल्या एका गावात एक भगवंतजी राहायचे. त्यांचाही याच दिवशी वाढदिवस असायचा, 23 जानेवारी. एरवी एकट्याच राहणाऱ्या आणि कोणालाही थेट न भेटणाऱ्या या भगवंतजींना भेटायला येणाऱ्यांची 23 जानेवारीच्या दिवशी रीग लागायची. हे भगवंतजी ज्या खोलीत राहायचे त्या खोलीला एक मोठी खिडकी होती. त्या खिडकीला पडदा लावलेला असायचा. त्या पडद्याआडून हॉलमध्ये बसलेल्या पाहुण्यांशी भगवानजी संवाद साधायचे. त्यांना भेटायला येणारे बहुतेक लोक हे आझाद हिंद फौजेशी संबंधित असायचे. बरेचसे कलकत्त्याहून आलेले असायचे. त्यातले काही बोस घराण्यातले असायचे. फैजाबादला येण्यापूर्वी 1962 साली हे भगवानजी नेपाळ मार्गे यूपीच्या नैमिषारण्यात आले. तिथून काही वर्ष बस्ती आणि नंतर अयोध्येत त्यांचा मुक्काम होता.
अयोध्येत त्यांची खरी ओळख उघड होते असं वाटल्यामुळे कदाचित त्यांनी त्यांचा मुक्काम त्यावेळच्या थोड्याशा निर्जन अशा खेडेगावात म्हणजे फैजाबाद जवळच्या रामभवनमध्ये हलवला होता. हेच भगवानजी पुढे गुमनामी बाबा या नावाने प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आले. पण हे गुमनामी बाबा म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते का? ते नेताजीच होते तर ते कलकत्त्यात आपल्या आलिशान घरात न राहता इथे असं गुमनामीत का जगत राहील? त्यांनी आपली खरी ओळख का लपवली? हे असे अनेक प्रश्न ते जोवर जिवंत होते तोवर म्हणजे 1985 पर्यंत अनुत्तरितच राहिले. कारण ते स्वतः कोणाशी बोलत नव्हते, ते थेट कोणाला भेटत नव्हते. पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या या घरातून ज्या वस्तू सापडल्या त्या वस्तूच स्वयंस्पष्ट करत होत्या की याचा वापर करता कोणी सामान्य गुमनामी बाबा भगवनजी वगैरे नव्हता, तर तो थोर सेनानी आझाद हिंद फौजेचा संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस होता. त्या वस्तू नेमक्या काय होत्या हे दाखवणारा हा व्हिडिओ पहा. A set of boxes belonging to Gumnami Baba, believed to be Netaji Subhash Chandra Bose in disguise, were put on display by Faizabad District Treasury in Uttar Pradesh. Shakti Singh, chief of Subhash Chandra Bose Rashtriya Vichar Kendra, Faizabad, informed that a German binocular, some expensive watches and an England-made typewriter are amongst the relics recovered from the secret box. आज तो भी सामान खुलने की शुरुआत ही हुई है और शुरुआत में सबसे महत्वपूर्ण चीज़ जो मिली है वो जो नेताजी के इस्तेमाल करने वाली रोलेक्स घड़ी हुआ करती थी वो यहाँ पर मिली है. इसके अलावा एक ओमेगा घड़ी भी इस्तेमाल करते थे, वो भी यहाँ पर मिली है. क्या वजह है कि जो नेताजी जिन घड़ियों को इस्तेमाल करते थे वही घड़ियाँ गुमनामी बाबा के पास से मिल रही हैं. और इसके अलावा एक बहुत महत्वपूर्ण बात जो ये है कि हमारे एक नहीं बल्कि दो सरसंघ चालक माननीय गुरु गोलवलकर साहब और सुदर्शन जी, दोनों लोगों के सीधे संपर्क सूत्र जो हैं कहीं न कहीं से गुमनामी बाबा से थे. उनके पत्र में बात साफ जाहिर होती है. और माननीय सुदर्शन जी ने तो यहाँ तक कहा था कि सन 85 तक नेताजी सुभाष चंद्र बोस जीवित रहे हैं. इस बात के पूरे प्रमाण हैं और तमाम अखबारों में उनका यह वक्तव्य भी छप चुका है. अब तक मुख्य कौन सा सामान मिला है? अब तक कितने बक्से खोले जा चुके हैं? लगभग सारे बक्से खोले जा चुके हैं. ये आखिरी बक्सा चल रहा है इस समय. और आज में जो सामान निकले हैं जो मैंने बता दिया आपको, 2 घड़ियां हैं जो हाथ में पहनने वाली हैं और एक घड़ी जो है पॉकेट में रखने वाली है. इसके अलावा कुछ विदेशी सिगार पाइप भी वहां पर मिले हुए हैं उनके सामानों में. जी, अगर इस संक्षेप में कहें तो उसको अब तक जितने बक्से खोले गए हैं, कुल कितने बक्से खोले गए हैं और उसमें अगर महत्वपूर्ण वस्तुओं जो नेताजी से सीधे कनेक्ट करती हैं वो कौन कौन सी वस्तुएं हैं? देखिए, यहाँ तो जो जितनी भी चीजें निकल रही सब कहीं ना कहीं से वो नेताजी से संबंधित जरूर आ रही हैं. ये बात हो सकता है बहुतों के लिए नई हो, लेकिन चूंकि मैंने अपने सामने सारे सामानों को इन्वेंट्री बना के यहाँ पर आते हुए देखा है और मैं उनके साथ 3 वर्ष बिता के ये भी देख चुका हूँ कि कौन कौन चीजें उनके इस्तेमाल में आती थी. लगभग सभी वस्तुएं ऐसी हैं जो कहीं ना कहीं से इशारा करती हैं कि वो नेताजी से संबंधित है. इनमें खास चीज़ों में जैसे आप देख लीजिए कि इंग्लैंड का बना हुआ टाइपराइटर है, जर्मनी की बनी दूरबीन है और आज के सामानों में एक जर्मनी की बनी सुइयां निकली हैं. अब आप सोचिए आदमी कितना सिस्टमेटिक है जिसके पास की एक पैकिंग में, जर्मनी की पैकिंग में कपड़ा सिलने की सुइयां रखी हुई हैं. कोई सामान रोजमर्रा के काम आने वाला ऐसा नहीं जो इनके पास से ना निकल रहा हो. Earlier, the center had unveiled the digital version of at least 100 declassified files relating to freedom fighter Netaji Subhash Chandra Bose at the National Archives of India on his birth anniversary on January 23. A mystery has been shrouding Netaji's sudden disappearance and death for years. Correspondent Amit from Faizabad for ANI. फैजाबादमधल्या गुमनामी बाबांची खरी ओळख पटवण्याचा प्रयत्न त्यावेळेस कुणीच कसा केला नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का? प्रयत्न झाले. नेताजींची पुतणी ललिता बोस या कलकत्त्याहून फैजाबादला आल्या. त्यांनी बाबांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही बाबांनी प्रत्यक्ष भेट दिली नाही. पडद्याआडूनच ते आपल्या पुतणीशी बोलले. या भेटीत बाबांनी आपली ओळख लपवली पण त्यांच्या आवाजावरून ते नेताजीच आहेत हे ललिताजींनी ओळखलं होतं. त्यांनी तत्कालीन राज्य सरकारला या प्रकरणाची शासकीय स्तरावर चौकशी व्हावी असा अर्जही केला पण त्यांच्या विनंतीला केराची टोपली दाखवली गेली. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारशी त्यानंतरही अनेकदा पत्रव्यवहार केला. त्याचं फलित म्हणून 2016 साली अखिलेश यादव यांनी जस्टिस विष्णू सहाय यांचं कमिशन चौकशीसाठी बसवलं. या कमिशनचा रिपोर्ट कोणत्याही कन्क्लुजन विना, कोणत्याही निष्कर्षाविना सादर झाला. पण जस्टिस साय यांना या चौकशी दरम्यान भेटलेल्या प्रत्येकाने खाजगीत मात्र मान्य केलं होतं की हे नेताजीच होते.
आणि अशा प्रकारे नेताजींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तबही केलं होतं. नेताजींच्या गुमनामीबद्दल आणि या जस्टिस सहाय कमिशनबद्दल मी एक स्वतंत्र एपिसोड करून त्यावर बोलणार आहे. तुम्हाला विनंती आहे की पाहायला विसरू नका. जस्टिस सहाय यांच्या आधी एक एन्क्वायरी कमिशन नेताजींच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी व्हावी यासाठी बसवलं गेलं होतं. नेताजींचा मृत्यू हा विषयच इतका गूढ आणि गर्भित आहे की त्यावर थोडासा प्रकाशझोत टाकलाच पाहिजे. आपल्या देशात आजही असंख्य नेताजी भक्त आहेत ज्यांच्या अथक आणि अविरत प्रयत्नांमुळे आजही नेताजी या हिंदुस्थानच्या मनामनात जिवंत आहेत. कपिल कुमार, अनुज धर, जी.डी. बक्षी, कर्नल R.S.N. सिंग, सुशील पंडित यांच्यासारख्या ॲक्टिव्हिस्टच्या प्रयत्नांनी पंतप्रधान मोदींनी 4 डिसेंबर 2015 साली नेताजींच्या संदर्भातल्या सिक्रेट फाईल्स डिक्लासिफाय केल्या. पण गोम अशी होती की या सगळ्या कागदपत्रांमधले संदर्भ हे सरकारी बाबूंनी लिहिलेले होते. आता सरकारी बाबूंनी लिहिलेले असलं त्यातून काय साध्य होणार आहे आणि त्यातून काय हाताशी लागणार आहे. तरीही अनुज धर सारख्या लेखक, विचारवंत आणि ॲक्टिव्हिस्टनी नेताजींच्या मृत्यूशी संबंधित बरीच माहिती गोळा केली. त्यांची बरीच पुस्तकं नेताजींच्या गूढगर्भित मृत्यूसंदर्भात, त्यांच्या गुमनामी संदर्भात प्रसिद्ध झालेली आहेत. इंग्रजीत आहेत, काही हिंदीत आहेत, 1-2 पुस्तकं मराठीत अनुवादितही झालेली आहेत. तुम्ही नक्की वाचा. नेताजींच्या मृत्यूबाबत 1952-53 मध्ये जेव्हा संसदेत चर्चा झाली तेव्हा नेहरूंकडून एक ठराविक साच्यातलं उत्तर देण्यात आलं. तीच उत्तरं पुढच्या प्रत्येक सरकारनं जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला गेला तेव्हा कॉपी पेस्ट केल्यासारखी दिलेली आहेत. नेताजींच्या मृत्यूबाबत मेनली 3 थिअरीज मांडल्या जातात. मुख्यत्वे 3 थिअरीज मांडल्या जातात. त्यातली एक म्हणजे तैवानमध्ये त्यांचं प्लेन क्रॅश झालं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. दुसरी थिअरी, त्यांना नेहरूंनी स्टॅलिन करवी रशियात मारलं असावं असंही काही जण म्हणतात. हिंदुस्तान टाइम्समध्ये तसा एक रिपोर्टच प्रसिद्ध झाला होता. तिसरी थिअरी म्हणजे फैजाबादमधले गुमनामी बाबा. हे गुमनामी बाबा हेच खरे नेताजी होते आणि त्यांचं 16 सप्टेंबर 1985ला निधन झालं. मित्रांनो, या 3ही शक्यतांवर सखोल अभ्यास करून मांडलेले निष्कर्ष आणि तर्क घेऊन मी लवकरच आपल्यासमोर येणार आहे. नेताजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ब्रिटिश सरकारची नजर चुकवून हिंदुस्थानच्या सीमा पार करत परदेश गाठले. परदेशात गेल्यानंतर त्यांनी आझाद हिंद फौजेची संकल्पना अनेक राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांसमोर मांडली. एका स्वतंत्र राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख या नात्याने त्यांनी कित्येक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली. त्यांच्याकडून एक मोठा दबावगट निर्माण झाला होता, जो दबावगट भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कार्यरत झाला होता आणि त्या दबावगटाचा मोठा परिणाम, मोठा प्रभाव ब्रिटिशांवर पडत होतं. हे सगळं करत असताना नेताजींनी किती यातना, शारीरिक यातना भोगल्या आहेत. किती प्रतिकूल वातावरणात, म्हणजे रशियातून कित्येकदा ते चालत सायबेरियाचं तुम्हाला तापमान, वातावरण तुम्हाला माहीत असेल, बऱ्याचदा ते उणे 24 अंश सेल्सिअसवर गेलेलं असतं. अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी काही अंतराचा प्रवास चालत केला, काही अंतराचा प्रवास त्यांच्या काही अनुयायांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था केली होती. असं करत त्यांनी जर्मनी गाठली. तिथल्या शासनकर्त्यांकडून मदत मिळवत आझाद हिंद फौज उभी केली, स्वतःचं रेडिओ स्टेशन उभं केलं. एका स्वतंत्र राष्ट्राच्या प्रमुखाला जो मान, जो दर्जा मिळायला हवा, तो मान, तो दर्जा नेताजींना हिटलर, रशियाच्या स्टॅलिनसारख्या जागतिक महासत्तांच्या प्रमुखांनी दिला होता. जपानकडे तर नेताजींनी निगोशिएशन केलं होतं जपानबरोबर बसून, की माझा देश पारतंत्र्यात आहे, ब्रिटिश तुमचे शत्रू आहेत, तुमचा शत्रू तो माझा शत्रू, या न्यायानं तुम्ही तुमच्या शत्रूला हरवण्यासाठी मला मदत करा. अशा प्रकारच्या वाटाघाटी करत जपानची मदत मिळवली होती. त्यामुळेच जपानने आझाद हिंद सेनेचं पालकत्व सांभाळलं होतं. स्वतंत्र हिंदुस्थानवर शासन करण्याचा पहिला मान आणि अधिकार हा नेताजींचाच होता. पण सुभाष बोस हे जर्मनीचे आणि जपानचे एजंट आहेत असा घाणेरडा प्रचार नेहरूंच्या चेलाचपाट्यांनी केला. त्याला तथाकथित लोकशाहीवादी मवाळ नेते बळी पडले आणि या सगळ्यांनी मिळून नेताजींना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांना मारण्याचाही प्रयत्न झाला, पण त्यातून ते कसे बचावले किंवा त्या घटनेमागचं नेमकं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागेल. आज नेताजींच्या 125व्या जयंतीदिनी त्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली व्हावी यासाठी हा एक गोषवारा मी सादर केलेला आहे. पुढच्या सविस्तर विश्लेषणांसाठी, विवेचनांसाठी पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.